धुळे शहरालगतच्या पिंपरी शिवारातील गट न. 103 ही आदिवासी समाजाला उदरनिर्वाहासाठी दिलेली शेतजमीन भूमाफियांनी महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीरपणे स्वतःच्या नावे केली आहे. धुळे नरडाणा रेल्वेमार्ग आणि जलवाहिनीसाठी भूसंपादित होणाऱ्या या जमिनीचा सुमारे 40 ते 50 कोटी रुपयांचा मोबदला हडप करण्याचा भूमाफियांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना, उभाठा पक्षाने केला आहे. यासंदर्भात मूळ आदिवासी लाभार्थ्यांना डावलून शासकीय निधीचा गैरवापर थांबवण्यासाठी पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली. भारतामध्ये महाराष्ट्राचा 1 नंबर आलाय आणि आम्हाला खात्री की महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्याचा 1 नंबर भ्रष्टाचारामध्ये आहे. इतके प्रचंड मोठी प्रकरण आम्ही या जिल्हा प्रशासनाला देत आहोत, परंतु याचं साधक उत्तर आम्हाला दिलं जात नाही. तर याचा किमान गांभीर्याने विचार या जिल्हा प्रशासनाने केला पाहिजे. आज आम्ही गट नंबर 103 पिंपरी शिवार या ठिकाणाचं एक प्रकरण आम्ही शोधून काढलं. त्याच्यामध्ये हा प्रचंड मोठा गट असल्यामुळे या धुळे शहरामध्ये जे तथाकथित बिल्डर डेव्हलपर आहेत, धनदांडगे आहेत, भूमाफिया आहेत, या लोकांनी 103 ही जमीन आदिवासी लोकांची, दलित लोकांची यांना शासनाने शेती करण्याकरता प्रदान केली होती. परंतु त्या ठिकाणी शेती होत नव्हती आणि मग त्याचा गैरफायदा घेऊन या लोकांनी त्या लोकांना काहीतरी 10,000-20,000 रुपये घेऊन जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतले. हे लोक अशिक्षित, अडाणी आणि निरक्षर असल्यामुळे त्याचा गैरफायदा या सगळ्या लोकांनी घेतला. नकली सौदापावत्या केल्या, नकली जमूवर त्यांनी सगळे कारवाया करून नकली फेरफार नोंदवून त्या ठिकाणी या लोकांनी त्या जमिनी स्वतः नावावर करून घेतला. ते नावावर करायचं कारण या ठिकाणी असं होतं की सुरवाडे जामफळ प्रकल्प असेल किंवा धुळे नरडाणा रेल्वे असेल, या रेल्वेमध्ये जी जमीन भूसंपादन होणार आहे तर ती या गटातून जाणार आहे आणि म्हणून त्याचे 4 पट 5 पट पैसे आपल्याला मिळतील. अजून त्याच्यावर कर म्हणजे या लोकांनी त्या जमिनीवर नकली लेआउट टाकून दिले. म्हणजे ते लेआउटचा कुठलाही विकास केला नाही. ना तिथे गटर केली, ना रस्ते केले, ना वीज, ना पाणी, ना ओपन स्पेस, कुठलंही डेव्हलप न करता म्हणजे ती जमीन जी होती ती अविनाश केली म्हणून अजून जास्त पैसे मिळावेत अशी यांनी या ठिकाणी फिल्डिंग लावली. आणि आज या जमिनीच्या भूसंपादनासाठी 41 कोटी रुपये या ठिकाणी येऊन पडले आहेत आणि हे पैसे या दानग्यांच्या खिशात जाणार आहेत. म्हणजे शासनाचा उद्देश इथं सफल झालेला नाही. शासनाने जमीन दिली होती त्याचाही उद्देश सफल झाला नाही. आमची मागणी आहे की या पूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. त्या जमिनीमधून गेलेलं गौण खनिज कुठे गेलं, हजारो ट्रक त्या ठिकाणी नेले असतील, ते कुठे गेलं याची शोध घेतला जावा. आणि या जमिनी उद्देश सफल झाला नाही म्हणून शासनाने या जमीन परत घ्याव्यात त्यांच्याकडून आणि गरजू लोकांना देण्यात याव्यात अशी आमची मागणी.